नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ईशान नित्याला हाताला धरून घरी चल म्हणत असतो, पण नित्या म्हणते की ईशान हात सोड माझा. त्यावर ईशान म्हणतो की मी तुला अशा अवस्थेत इथे राहून देणार नाही. काही तासातच तुझी अशी अवस्था झाली आहे, अजून इथे राहिली तर काय होईल. असं बोलून ईशान नित्याला ओढून न्यायला लागतो. तेवढ्यात अधिराज ईशानला अडवतो व म्हणतो की ओ ईशान साहेब, तुम्हाला त्यांची एवढी काळजी वाटते ना, त्यांच्या पायाला लागलेला असताना तुम्ही त्यांना फरफटत घेऊन चालला. त्यावर ईशान म्हणतो की नित्या, मी तुला उचलून घेऊन जातो. ईशान नित्याला उचलून घेणारच. तेवढ्यात अधिराज म्हणतो त्याची काय पण गरज नाही, त्या इथून जाव्या अशी माझी पण इच्छा आहे. मी पण त्यांच्या हाताला धरून त्यांना बाहेर काढू शकतो, पण त्यांची इच्छा नसताना त्यांच्यावर जबरदस्ती करणं हे चुकीचं आहे. त्यावरती ईशान म्हणतो माझा हक्क आहे तिच्यावरती. त्यावर अधिराज, ती काय वस्तू आहे का? आणि तूच काय, तिचं वडील जरी आले असते ना तरी मी तिच्या इच्छेविरुद्ध तिला जाऊन दिलं नसतं. त्यावर ईशान म्हणतो नित्या सॉरी, तुझी इच्छा महत्वाची आहे. त्यावर नित्या म्हणते असू दे, पण तू इथे का आला होतास? त्यावर ईशान म्हणतो की काही पेपर्स आहेत, त्याच्यावरती सह्या पाहिजे होत्या. ईशान नित्याकडे पेपर्स देतो. नित्या सह्या करणारच. तेवढ्यात अधिराज म्हणतो की आता कुणी कुणाला अडाणी म्हणावं हा प्रश्न आहे. तुम्ही सह्या करण्याच्या आधी त्या कागदावरती काय लिहिलंय हे सुद्धा वाचू वाटत नाही तुम्हाला. त्यावर नित्या म्हणते तेवढं समजतं मला, मी वाचणारच आहे पेपर. त्यावर ईशान मनातच बोलतो नित्याने जर ते पेपर्स वाचले ना तर माझ्याच गनने मलाच गोळी मारेल. ईशान, तुझ्या डोक्यात गोळी शिरायच्या आत तुझं डोकं चालव. त्यावर नित्या बोलते ईशान तू जा, मी पेपर्स वाचून सह्या करते. आणि कसले पेपर्स आहेत हे? त्यावर ईशान नॉर्मल पेपर आहेत, हे ऑर्डर पर्सेसचे आहेत असं सांगतो. आणि फार काही महत्वाचे नाहीत असं म्हणून तिथून निघून जाऊ लागतो. आणि अधिराजला पाणी पिऊ का, थोडं तहान लागली आहे असं बोलतो. आणि टेबलवर ठेवलेलं पाणी पिऊ लागतो. आणि नित्याचं लक्ष नाही हे बघून त्या फाईलवर पाण्याचा ग्लास सांडून टाकतो. ईशान ती फाईल उचलून सॉरी बोलतो आणि मी दुसरी कॉपी घेऊन येतो असं बोलून तिथून निघून जातो. तर त्यानंतर बाहेर सगळेजण जमलेले असतात. तर लवली नित्याला, मॅडम हा लेप लावला ना, हाडं जरी तुटली असली ना तरी सुद्धा जुळून येतील असं म्हणतो. त्यावर विमल विचारते 2 दिवस कुठं होतास? त्यावर लवली म्हणतो काय करणार, जबाबदारी आहे माझ्यावर. तर तेव्हा तात्या तुझ्यावर कसली जबाबदारी आली आहे? तर सावरी म्हणते गुपचूप लग्न केलं की काय? त्यावर लवली म्हणतो गुपचूप नाही करणार लग्न, वाजत गाजत करणार आहे मी. त्यावर अधिराज म्हणतो दिवसभर कुठं अडकला होता र तू? तर तेव्हा लवली, मी नव्हतं अडकलो, ती म्हातारी अडकली होती. तिच्या डोक्याला कोणीतरी मारलं होतं आणि माझा तर त्या रावसाहेबावरतीच डाऊट आहे. तर अधिराज, कोण आहे र ती म्हातारी? तर लवली म्हणतो नाव गाव काय माहित नाही र, पण मी तिला माई अशी हाक मारतो. तर तेव्हा अधिराज आणि नित्याला वेगळ्याच प्रकारची जाणीव होते आणि नित्याला माई आठवू लागते. तेव्हा लवली, आता लई रात्र झाली आहे, मला जायला हवं आणि म्हातारीला एकटीला घरी सोडून आलो आहे ना असं सांगतो. तेव्हा नित्या लवलीला हा लेप दिल्याबद्दल थँक्यू म्हणते आणि लवली तिथून निघून जातो. तर तेव्हा पाहुणी नित्यासाठी दूध घेऊन येते आणि यामध्ये हळद सुद्धा घातली आहे. नुसतं मलम लावून काय होत नसतं, हळद पोटात गेली की आणखीन बरं वाटतं असं सांगते. तेव्हा नित्या ते दूध घेते. तेव्हा विमल, आज सगळ्यांना प्रेमाचं भरता आलं आहे की काय असं म्हणते. तर तेव्हा नित्या ते दूध पिऊन टाकते. तेव्हा अधिराज, आता आपल्याला झोपायला हवं, उद्या लई काम आहेत असं म्हणतो. तर नित्या, मी इथं झोपले तर चालेल का असं विचारते. तर विमल, असं बाई माणसाने एकटं बाहेर झोपायचं नसतं असं सांगते. त्यावर नित्या, त्या दिवशी झोपलेच होते ना मी असं म्हणते आणि मस्त झोप लागली होती मला असं बोलते. AC मध्ये सुद्धा अशी झोप लागत नाही असं सांगते. तर पाहुणी, त्या एवढं म्हणत आहेत ना तर झोपूयात नाही तर असं म्हणते आणि सगळे आतमध्ये जाऊयात असं सांगू लागते. तर विमल तात्यांना, मॅडम एवढं म्हणत आहेत ना तर आपण सगळे इथंच अंथरून टाकून झोपूयात का असं विचारते. त्यानंतर सगळेजण बाहेर अंगणात अंथरून टाकून झोपतात. तेव्हा रात्री पाहुणी जागी होते आणि नित्या झोपली आहे का याची खात्री करून घेते आणि आजूबाजूला बघून सावरीला उठवू लागते. तेव्हा सावरी सुद्धा जागी होते. त्यानंतर सावरी पाहुणीला काय झालं असं विचारते. तर पाहुणी, काही नाही झालं, आता करायचं आहे असं म्हणते. तर सावरी, काय करायचं आहे असं विचारते. तर पाहुणी, हिला उचलायचं आहे असं सांग आणि दोघी जणी मिळून नित्याला खाट सकट उचलतात
आणि जंगलामध्ये टेकडीवरती घेऊन जातात आणि मध्येच ठेवतात. तेव्हा सावरी येणार नाही ना असं विचारते. तर पाहुणी हिच्या दुधामध्ये मी चांगलंच जायफळ घातलं आहे, ही उद्या दुपारपर्यंत तरी काय उठत नाही असं सांगते. त्यावर सावरी हे जरा जास्तच होतंय का, हिला जर काय झालं तर असं म्हणते. पाहुणी तिला चल मुकाट्यानं असं म्हणून तिथून घेऊन जाते. तर नित्या तिथे एकटीच कॉटवर झोपलेली असते. तर त्यानंतर त्या दोघी सुद्धा घरी येतात. तेव्हा इकडे सगळेजण जागे झालेले असतात. तेव्हा सावरी आणि पाहुणी एका आडोशाला लपतात. तर सावरी सगळे जागे झाले आहेत, आता काय करायचं असं विचारत आणि माझं ऐक, त्या मॅडमना घरी घेऊन येऊयात असं म्हणते.